ठरलं तर मग मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागात चैतन्य अर्जुनला विचारतो की म्हणजे तू रात्रभर झोपलेलाच नाहीयेस का? मी जे तुला सांगितलं होतं त्याचा रात्रभर विचार करत होतास तू. तेव्हा अर्जुन चैतन्याचं तोंड बंद करतो. चैतन्य अर्जुनचे हात झटकतो आणि अर्जुनलाच उलट बोलतो, माझं तोंड बंद केल्याने मी जे काही सांगतो आहे ते बदलणार आहे असं वाटतं का तुला? खरं तर अर्जुन चैतन्याला गप्प बसवत असतो, कारण सायली त्याच रूममध्ये बाथरूममध्ये असते आणि सायलीने हे सगळं ऐकलं तर ती गैरसमज करेल याची अर्जुनला भीती असते. पुढे चैतन्य अर्जुनला बडबडतच सुटतो. तो त्याला सांगतो, हे बघ, तू सायली वहिनीशी बोलून बघ. अरे तू सायली वहिनीशी नाहीच बोलला तर त्यांच्या मनातलं तुला कसं समजणार आहे? मधुभाऊंची केस डिले करायची आहे ना? तेव्हा अर्जुन चैतन्याला गप्प बसवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु सायलीने त्यांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं. सायली तिथे आता बाहेर येते तेव्हा दोघांचीही बोलती बंद होते. दोघेही घाबरतात. सायली त्या दोघांकडे येते आणि विचारते की सायली वहिनींच्या मनातलं माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा अर्जुन चैतन्याकडे बोट दाखवतो आणि हात झटकतो. चैतन्याची तर आता सायलीला पाहून बोबडीच वळालेली असते. चैतन्य सायलीला आता गोड बोलून गुंडाळतो. तो तिथे म्हणतो की केस संदर्भात अर्जुनला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तुमच्याकडून त्याला थोडी माहिती हवी आहे. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, विचारा ना. तर चैतन्याने आता अर्जुनलाच अडकवलेलं असतं. अर्जुन तिथे आता म्हणतो की हो विचारतो ना, पण तू चैतन्यासाठी कॉफी घेऊन येशील का? नाही म्हणजे हा ना आत्ता झोपेतून उठून आला आहे, बघ याच्याकडे. अर्जुनने रिक्वेस्ट केल्यानंतर सायली कॉफी आणण्यासाठी खालती निघून जाते. चैतन्य अर्जुन थोड्या मुश्किलीने वाचलेले असतात. तर इकडे प्रियाची आता झोप मोड झालेली असते, कारण प्रतिमा सकाळी लवकर उठलेली असते व त्याचबरोबर तिने स्वतःचं अंथरूण हे काढून ठेवलेलं असतं. तर ते ठेवत असताना कपाटाचा सतत आवाज येत असतो आणि प्रिया खूपच वैतागलेली असते. त्यानंतर प्रतिमा त्या रूममधून बाहेर जाते. तेव्हा प्रिया आता चिडूनच उठते व म्हणते की या बाईची काय कटकट आहे यार, मी माझ्या रूममध्ये किती शांत 10 वाजेपर्यंत झोपत होते. आणि असं म्हणत प्रिया पुन्हा झोपते. तर काही वेळानंतर सर्व किल्लेदार परिवार हा नाश्त्यासाठी एकत्र जमलेला असतो. तर सुमन त्यांना विचारते की आज नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की थालीपीठ मी लावते. तर सुमन तिला सांगते की वहिनी, अहो तुम्ही लगेचच पदर कशाला खोचताय, आराम करा ना. तेव्हा प्रतिमा तिला सांगते की नाही, मला असं बसून राहायला नाही आवडत, मी काम करते. तेव्हा सुमन म्हणते की बरं ठीक आहे, आधी हा चहा संपवा आणि मगच या. इतक्यातच तिथे आता प्रिया आलेली असते. सर्वच जण प्रियाला पाहून चकित होतात. नागराज मुद्दाम प्रियाला टोमणे मारतो. तो म्हणतो की दादा, बहुतेक घड्याळ बिघडला आहे वाटतं. नाही म्हणजे आता 7:15 वाजले आहेत, परंतु तन्वी खाली आहे म्हणजे 9 9:30 तर झालेच असतील, हो ना? तर फक्त नागराजच नाही, तिथे रविराज देखील आता प्रियाला टोमणेच मारतात. ते म्हणतात की नागराज, अरे आज सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलाय ते जरा चेक कर. कधी नव्हे ते प्रिया पहिल्यांदा लवकर उठलेली असते, त्याचमुळे सर्वच जण चकित झालेले असतात. तर सुमन तिथे रविराजांना सांगते की भाऊजी, ही कमाल ना प्रतिमा वहिनीने केली आहे. म्हणजे प्रतिमा वहिनींना भल्या पहाटे उठायची सवय आहे ना, तोच गुण आता आपल्या तन्वीत आला आहे. तर रविराज तिथे हसतात व प्रतिमाला सांगतात की तुला माहिती आहे का प्रतिमा, तन्वीला ना तर रोज सकाळी 8 वाजता मी उठवायला जातो, परंतु 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं थांबा असं करत ती झोपीत जाते. आज हा चमत्कार कसा काय घडला कुणास ठाऊक. नागराज तिथे प्रियाकडे पाहून तिला विचारतो की तन्वी, प्रतिमा वहिनी परत आल्यापासून दररोज चमत्कारच घडत आहेत, हो ना, मी बरोबर बोलतोय ना? तेव्हा प्रिया फक्त त्याच्याकडे पाहून हसते. तर प्रिया खूपच आधीची चिडलेली असते. एकतर प्रतिमामुळे तिला सकाळी लवकर उठावं लागत असतं. तर सुमन तिथे म्हणते की हाच तर फरक आहे आई जवळ असण्याचा. आपली तन्वी लहानपणापासून प्रतिमा वहिनीशिवाय वाढली आहे ना, परंतु आता ती सगळी कसर ती भरून काढेल. माझ्या तन्वीच्या आनंदाला कुणाचीही दृष्ट नको लागायला, असं म्हणत सुमन तिथे प्रियाची दृष्ट काढते. तर प्रिया तिथे मनोमन विचार करते की माझ्या आनंदाला या प्रतिमाची दृष्ट लागते आहे. सकाळी लवकर उठा म्हणे, या प्रतिमाला ना आता जंगलात सोडून यायला हवं असं प्रिया तिथे आता विचार करत असते. आणि त्यातून प्रियाला प्रतिमाचा खूपच राग येत असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी चैतन्याला अर्जुन एक जोराचा फटका देतो. अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तो चैतन्याला फटके द्यायला लागतो. तो तिथे आता म्हणतो की किती बोलतोस रे तू. चैतन्य घाबरून आता गादीवरती चढतो. तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की तू ना आधी खालती उतर, नाहीतर तुझ्यामुळे मिसेस सायली माझ्यावरती ओरडतील.
चैतन्य हात जोडून अर्जुनची माफी मागत असतो. तो तिथे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आणि काय म्हणत होतास तू त्यांच्यासमोर, की मला त्यांच्या सल्ल्याची गरज आहे, तीही माझ्या केससाठी. चैतन्य अर्जुनची हात जोडून माफी मागतो आणि त्याला म्हणतो की नको ना मारूस. अरे माझ्या तोंडून जे काही बाहेर पडलं त्यासाठी मी तुझी माफी मागतो, परंतु तू जो मारतोय ना तर तुझा हात खूप जास्त लागतो आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो की किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलास तू. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की मी, अरे उलट तूच प्रॉब्लेम क्रिएट केला आहेस. तू सायली वहिनींना हे का सांगत नाहीयेस की मधुभाऊंच्या केसला उशीर होणार आहे. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला गप्प बसायला सांगतो. तो म्हणतो की अरे शांत बस ना, कशाला उगाचच ही गोष्ट तू मोठ्याने बोलतो आहेस. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की कारण मला आता तुझी काळजी वाटते आहे. तुझा चेहरा बघ कसा झाला आहे, विझलेल्या कोकरासारखा. दोघेही एकमेकांना दोष देत असतात. तर चैतन्याने असं म्हटल्यानंतर अर्जुन आता उठतो आणि आरशामध्ये जाऊन स्वतःचा चेहरा पाहतो आणि तो उलट चैतन्याला सांगतो की नाही, मला असं काहीच वाटत नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, तुला वाटत नाहीये, परंतु अर्जुन तुला जर शांत झोप हवी असेल ना तर जे काही मनात आहे ते लवकरात लवकर सायली वहिनींना बोलून टाक. तर अर्जुनला कळत नसतं की नक्की पुढे काय करावं. जर सायलीला तो सांगायला गेला की मधुभाऊंच्या केसला उशीर होणार आहे तर सायली नक्कीच नाराज होईल आणि हेच अर्जुनला करायचं नसतं. परंतु चैतन्याचं डिसिजन देखील त्याला मान्य असतं. दोन्ही बाजूनी अर्जुन अडकलेला असतो. तो पुढे चैतन्याला काही सांगणार इतक्यातच सायली त्या दोघांसाठीही कॉफी घेऊन आलेली असते. तर सायलीने कॉफी दिल्यानंतर अर्जुन हा चैतन्याला इशारा करून त्याला बाहेर जायला सांगत असतो. कारण अर्जुनला भीती असते की चैतन्य बोलण्याच्या ओघामध्ये मधुभाऊंच्या केसबद्दल सायलीला सांगून टाकेल. सायली अर्जुनला पाहत असते. इतक्यात चैतन्य तिथे म्हणतो की थंड आहे. तेव्हा सायली सांगते की नाही, मी आत्ताच कॉफी बनवून आणली आहे. अर्जुन देखील चैतन्याकडे रागाने पाहत असतो. कारण चैतन्याने सायलीला न पटणारं कारण दिलेलं असतं बाहेर जाण्यासाठी. चैतन्याला पुढे सायलीला काय सांगावं कारण हे सुचत नसतं आणि तो बोलता बोलता सायलीला म्हणतो की नाही नाही, ही कॉफी ना खूपच गरम आहे, मला ना थंड कॉफी हवी होती. मी ना याला वारा घालून आलो असं म्हणत चैतन्य तेथून सटकतो. सायलीला आता चैतन्यावरती हसू आवरत नाही. तर चैतन्याने अर्जुनला खरोखरच आता सायलीच्या जाळ्यात अडकवलेलंच असतं. सायली तिथे आता अर्जुनला विचारते की तुम्हाला मला काहीतरी बोलायचं होतं ना केस संदर्भात, सांगा ना कोणाची केस आहे. तेव्हा अर्जुनला काही सुचत नाही. त्यानंतर अर्जुन सायलीच्या समोर थापा मारतो की एका गरीब बिचारा माणसाची केस आहे. नाही म्हणजे त्याला ना त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे. त्याला स्वतःला आता डिसिजन घेता येत नाहीये. खोटं बोलणं चांगलं की वाईट हेच कळत नाहीये. अर्जुन तिथे आता अंदाज बांधत असतो. सायलीचं नक्की याच्यावरती काय म्हणणं असेल हे अर्जुनला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा सायली अर्जुनला उत्तर देते की हो, तसं खोटं बोलणं वाईटच आहे. तर तिथे आता अर्जुन विचारतो की परंतु काय मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, जर खोटं बोलण्यामागे त्याचा हेतू शुद्ध चांगला असेल, त्याचं त्याच्या परिवारावरती तितकंच प्रेम असेल आणि एवढंच तर परिस्थितीनुसार जर त्याचा नाईलाजच असेल तर थोडं खोटं बोललेलं चांगलंच आहे ना. थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे. सायलीला तिला जे काही वाटतं ते तिने अर्जुनला सांगितलेलं असतं आणि अर्जुनला नक्की सायली काय विचार करेल हे जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे अर्जुनच्या आता लक्षात आलेलं असतं की थोडं खोटं बोललं, थोड्या थापा मारल्या तर काहीच हरकत नाहीये. अर्जुन आता सायलीचाच विचार करत असतो. सायलीने स्वतःच थोडं खोटं बोललं तर चालेल असं सांगितलेलं असतं. म्हणजे अर्जुन आता फ्री झालेला असतो. त्याचं टेन्शन दूर झालेलं असतं. अर्जुन त्याच विचारात हरवून जातो. तेव्हा सायली तिथे आता म्हणते की हो सर, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं खोटं बोलण्याचा कोणाला त्रास नको व्हायला. तेव्हा तिथे आता अर्जुनचं लक्ष सायलीकडे नसतं. सायली अर्जुनला चुटकी वाजवून भानावर आणते आणि त्याला सांगते की माझी केसमध्ये तुमच्या मदत झाली ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो, तुम्ही ना माझ्या डोक्यावरचं टेन्शन घालवलं आहे. तर अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. सायली त्याला डबा घेऊन जाण्यासाठी सांगते, परंतु अर्जुन डबा नेणं टाळतो. तो सायलीला सांगतो की माझ्या खूप साऱ्या मीटिंग्स आहेत, मला आत्ता लगेच निघावं लागणार आहे. जाता जाता अर्जुन सायलीला सांगून जातो की तुम्ही जे काही मला सांगितलेत त्या डिसिजनवरती मला आता विचार करावा लागेल. अर्जुन गेल्यानंतर सायली स्वतःला सांगते की 2 मिनिटं लागले नसते डबा घेऊन जायला. यांचं ना खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, झोपेकडे सुद्धा लक्ष नसतं. एवढं कोणत्या केसवरती काम करतायत काय माहिती. तर इकडे प्रिया आता खूपच वैतागलेली असते.
तर तितक्यात नागराज तिथे येतो आणि प्रियाला टोमणे मारायला लागतो, तिला चिडवायला लागतो. तो म्हणतो की काय, ज्या आईला घरात आनंदाने घेऊन आली होती त्या आईनेच झोप उडवली ना तुझी. तेव्हा तिथे आता प्रिया खूपच चिडते आणि ती म्हणते की या घरात ना मी पुन्हा ऐशोआरामासाठी आले होते, परंतु कुठे आहे तो. मला ना त्या प्रतिमासोबत त्या किल्लेदाराच्या रूममध्ये झोपावं लागते, तेही तिचं थोबाड बघत. तेव्हा तिथे आता नागराज उलट प्रियाला सांगतो की मग काय हरकत आहे ना, त्यात काय प्रॉब्लेम आहे. असं नागराजने म्हणता क्षणी प्रिया म्हणते की माझा नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला माझी स्वतःची स्पेस हवी आहे. त्यातून मला हा प्रॉब्लेम आहे की काल ना ती प्रतिमा मला विचारत होती माझ्या लहानपणीच्या आठवणी, म्हणजे ती स्वतःचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि आपल्यासाठी हे किती धोकादायक आहे लक्षात येतं आहे का तुमच्या. आणि एवढंच नाही तर आम्ही दोघी बोलत असताना तो किल्लेदार मध्ये आला आणि माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी तोच सांगू लागला. नागराज प्रियावरतीच चावताळून उठतो आणि तो तिथे आता प्रियाला सांगतो की म्हणूनच तुला इतके दिवस म्हणत होतो की प्रतिमा वहिनींना या घरात इतक्या लवकर घेऊन येऊ नकोस. आता बघ हे सगळं आपल्यालाच किती महागात पडतं आहे. हे जर असंच दररोज घडायला लागलं ना प्रिया, तर एक दिवस प्रतिमा वहिनींना सर्व काही आठवेल आणि आपला खेळ संपेल. तिथे प्रिया म्हणते की नाही, आपल्याला आता एक मार्ग आहे, आपण ना प्रतिमाला गायब करायचं, प्रतिमाला आपण किडनॅप करायचं, तरच आपण सेफ होऊ. तेव्हा नागराजला मोठा धक्काच बसलेला असतो, कारण नागराज हे सगळं करण्यासाठी घाबरलेला असतो. तर इकडे पूर्णाही कल्पनाला अस्मिताबद्दल विचारते. तेव्हा कल्पना म्हणते की कधी नव्हे ते आज तिला तिच्या सासरी जावंसं वाटलं, मला म्हणाली की मी जाऊन येते. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की तिच्या त्या डोक्यात माहेरचे जे वेड आहे ना ते कधी जाणार आहे देव जाणे. तर कल्पना तिथे सांगते की पूर्णाई मी तर ना आता आशाच सोडून दिले आहे. तर विमलने त्या दोघींनाही चहा दिलेला असतो. तेव्हा ती सायलीलाही चहा द्यायचा आहे का विचारते. तर सायली तिथे विमलला म्हणते की विमलताई चहा राहू देत, हे ना डबा विसरून गेले आहेत, यांचा डबा मी देऊन येते. तेव्हा तिथे आता पूर्णाची म्हणते की छान, अर्जुन आजही डबा विसरला का. तेव्हा कल्पना तिथे म्हणते की अर्जुनचं ना हे दररोजच झालं आहे, आता बायको आले आहे म्हटल्यानंतर ती काय सगळ्याचीच काळजी घेते ना, म्हणूनच अर्जुनचा वेंदळेपणा वाढला आहे. कधी तो फाईल विसरतो, कधी डबा विसरतो आणि कधी कधी ना तो सायलीच्या प्रेमात स्वतःलाही विसरतो. असं तिथे आता म्हणल्यानंतर पूर्णाई, कल्पना व विमल तिघीही हसत असतात आणि सायली लाजून मान खाली घालते. तर सायली सांगते की तसं काहीच नाही आहे आई, खरं तर ना सकाळी त्यांना खूप महत्त्वाचं मीटिंग होती ना, म्हणून ते घाईघाईत गेले आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बाहेरून ते काहीतरी मागवतील खाण्यासाठी, परंतु कशाला उगाचच बाहेरचं खाऊन पोटाचे हाल करायचे, म्हणूनच डबा घेऊन जाते आहे. तेव्हा पूर्णाची तिथे सायलीला चिडवते आणि म्हणते की हो गो बाई, तू कशाला तुझ्या नवऱ्याच्या पोटाचे हाल होऊ देतेत, जा जा त्याच्यासाठी डबा घेऊन जा. कल्पना तिथे सायलीला विचारते की तू अर्जुनसोबतच जेवणार असतील ना तिथे. तेव्हा तिथे सायली म्हणते की नाही आई, मी परत येणार आहे, तेवढा वेळ नाही आहे. सायली अर्जुनसाठी डबा घेऊन घरातून निघते तर चैतन्य अर्जुनकडे आलेला असतो आणि तो विचारतो की तू मला बोलवलं होतंस का. अरे परंतु त्या जाधव केस संदर्भातच मी माहिती काढण्यासाठी केलं होतं, म्हणूनच तर मला उशीर झाला. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की एक केस आहे, ती म्हणजे सायली सुभेदार व अर्जुन सुभेदारांची, आणि त्याच संदर्भात मला तुला काहीतरी बोलायचं आहे. तर तिथे आता चैतन्य म्हणतो की अरे बापरे, ही तर खूपच कॉम्प्लिकेटेड केस आहे, मला असं वाटतं की तुझं सगळं लॉचं शिक्षण हे एक केस सॉल्व्ह करण्यातच जाणार आहे. तेव्हा चैतन्याला अर्जुन सांगतो की असले जोक करू नकोस हा. अर्जुनला थोडं खुश पाहून चैतन्य म्हणतो की तू ना जरा फ्री वाटतो आहेस, खूप खुश आहेस, म्हणजे तुला तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं आहे. तर तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी मिसेस सायलीनं विचारलं की एका गरीब माणसाला जर त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार असेल तर नक्की काय करायचं. तेव्हा चैतन्य चकित होऊन म्हणतो की अरे बापरे अर्जुन, तू तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच अपील केलं. चैतन्य खूप एक्सायटेड असतो. तो अर्जुनला विचारतो की नक्की सायली वहिनी काय म्हणाल्या तुला. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की सायली म्हणाल्या, जर आपलं एखाद्यावरती प्रेम असेल, आपल्या कुटुंबावरती प्रेम असेल आणि त्यांच्यासाठी नाईलाजाने जर आपल्याला काही खोटं बोलावं लागणार असेल तर थोडं खोटं बोललेलं चालतं चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे आपला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, सुप्रीम कोर्टाने सायली वहिनीने तुला आता पुढे जाण्याचा इशारा दिला आहे, आपल्याला आणखी काय हवं होतं. इतक्यातच सायलीच्या ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते. अर्जुनसाठी डबा घेऊन सायली आलेली असते. तर चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की
मला माहिती आहे की मधुभाऊंच्या केसमध्ये सायली वहिनीला खोटं बोलणं हे तुला डिलेमामध्ये टाकण्यासाठी सारखं आहे, परंतु सायली वहिनीने सांगितलं आहे ना, थोडं खोटं बोललेलं चालतं. तरी देखील अर्जुनला काय निर्णय घ्यावा हे अजूनही कळत नसतं. परंतु मला आणि मिसेस सायलीला हे सगळं करण्यासाठी आवडणार नाहीये. चैतन्य तिथं अर्जुनला विचारतो की तुला नक्की काय आवडणार नाहीये अर्जुन. इतक्यातच सायली केबिनमध्ये आलेली असते आणि अर्जुन चैतन्य दोघांचंही लक्ष सायलीकडे नसतं. ज्यावेळी सायली केबिनमध्ये पहिला पाय टाकते तितक्यातच अर्जुन उठून चैतन्याला सांगतो की हेच की मी मधुभाऊंची केस ही प्रेमासाठी लांबवतोय. तेव्हा सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. अर्जुनवरती तिचा पूर्ण विश्वास असतो, परंतु आज तोच विश्वास तुटलेला असतो. तर सायलीला तिथे आता अर्जुनचं ते बोलणं आठवतो. अर्जुनने खरं तर सायलीला नक्की काय वाटेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने थापा मारल्या होत्या. जो खोटा गरीब माणूस आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्जुन स्वतः आहे. सायली तिथे आता पुरती कोलमडून गेलेली असते. त्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि खूपच हतबल होते. विचार करते की म्हणजे अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवत आहेत हे मी काय ऐकलं. परंतु सायलीने चैतन्य व अर्जुन या दोघांमधलं अर्धवट बोलणं ऐकून गैरसमज करवून घेतलेला असतो. जसा अर्जुनचा सायली कुसुममधलं बोलणं ऐकून गैरसमज झालेला असतो त्याचप्रमाणे सायलीचा अर्जुनच्या बाबतीत खूपच मोठा गैरसमज झालेला असतो आणि तिचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो. तर सायली स्वतःलाच प्रश्न विचारते की अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवत आहेत, परंतु का? आणि आजपर्यंत त्यांनी मधुभाऊंच्या केसमध्ये जे काही केलं ते काय होतं नक्की? सायलीला तिच्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. तर सायली तेथून आता परत फिरते. अर्जुनला तिने डबाही दिलेला नसतो आणि ती खूपच मोठ्या धक्क्यात असते. तर चैतन्य अर्जुनला विचारतो की तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे तर तुझ्या मनात कोणत्या गोष्टीसाठी गिल्ट आहे? तर तिथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली खूप इनोसंटली बोलून गेल्या. त्या तर बोलून गेल्या. तो गरीब बिचारा माणूस त्याच्या बायकोशी प्रेमासाठी थोडं खोटं बोलूच शकतो, परंतु मी नक्की कशा संदर्भात त्यांना प्रश्न विचारतोय हे तर त्यांना माहितीच नव्हतं ना. तर सायली इकडे आलेपावली परत फिरलेली असते आणि पूर्णपणे शॉकमध्ये असते. अर्जुनच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो. मला तर चैतन्य गिल्ट या गोष्टीचा आहे की जर मी मधुभाऊंची केस लांबवली तर मिसेस सायलीला धक्का बसेल. तेव्हा तिथे आता चैतन्य अर्जुनला विचारतो की एक मिनिट, तू तर मलाच कन्फ्यूज करतो आहेस अर्जुन. मला आता प्रश्नाचं उत्तर सरळ दे की मधुभाऊंची केस तू लांबवणार आहेस की नाहीस? त्यावरती अर्जुन उत्तर देतो की तू तर असं म्हणतो आहेस, तू असं विचारतो आहेस चैतन्य की मी मिसेस सायलीची फसवणूक करणार आहे की नाही. कारण अर्जुनला माहिती असतं की सायलीशी खोटं बोलणं तेही थोड्याशा प्रेमासाठी ही सायलीची केलेली मोठी फसवणूकच ठरेल. चैतन्य, ज्यावेळी तू मधुभाऊंची केस लांबवायचा हा निर्णय माझ्या समोर ठेवला होता असता तेव्हा मी ठरवलं होतं की मी मिसेस सायलीची फसवणूक नाही करू शकत आणि मी स्वतःला खोटं नाही ठरवू शकत. खोटेपणा नाही जमणार मला. परंतु बिचाऱ्या सायलीने अर्जुनच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि तशीच ती रडत तेथून निघून आलेली असते. आता झालेला हा गैरसमज त्यांच्या नात्याला नक्की काय वळण देणार? हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन जे काही बोललेला असतो त्याचं अर्धवट बोलणं ऐकून सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते. तिथूनच सायलीने अर्जुनला फोन लावलेला असतो आणि ती अर्जुनला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना भेटायचं आहे. तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही माझी आणि मधुभाऊंची भेट लवकरच घालून द्याल. मग मला आत्ताच मधुभाऊंना भेटायचं आहे आणि माझे वकील म्हणून तुम्हाला ती परवानगी मिळवून द्यावी लागेल. गैरसमज घडवून घेत सायली खूपच चिडलेली असते अर्जुनवरती. अर्जुन तिथे म्हणतो की बरं ठीक आहे, मी येतो, आपण दोघे मिळून भेटूयात ना. तेव्हा सायली चिडूनच म्हणते की त्याची काही गरज नाही आहे सर, माझे वकील आहात ना, फक्त मला परवानगी मिळवून द्या. माझ्या वडिलांना मी एकटी भेटू शकते. अर्जुनला आता सायलीच्या बोलण्याचा धक्काच बसतो. आता झालेला त्यांच्या दोघांमधला हा गैरसमज नक्की नात्याला कोणतं वळण देणार हे आपण पुढील भागात